ओम शांती। आज आहे 7 जानेवारी 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बुद्धीमध्ये निरंतर एका बाबांचीच आठवण राहिली तर हे देखील अहो सौभाग्य आहे। प्रश्न आहे, ज्या मुलांना सेवेची आवड असेल त्यांची लक्षणे काय असतील? उत्तर आहे, ते मुखाने ज्ञान सांगितल्याशिवाय राहू शकत नाही। ते रुहानी सेवेमध्ये आपले हाडनहाड अर्थात संपूर्ण शरीर स्वाहा करतील। त्यांना रुहानी ज्ञान ऐकवण्यामध्ये खूप आनंद होईल। आनंदामध्ये नाचतच राहतील। ते आपल्यापेक्षा मोठ्यांचा खूप आदर ठेवतील, त्यांच्याकडून शिकत राहतील। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. सदैव आध्यात्मिक सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे। ज्ञान धन दान करून आनंदामध्ये नाचायचे आहे। स्वतः धारण करून इतरांकडूनही धारणा करवून घ्यायची आहे। 2. बाबा जो ज्ञानाचा खजिना देत आहे त्याने आपली झोळी भरायची आहे। ज्ञानाचे मुद्दे लिहून ठेवायचे आहे आणि मग टॉपिक अर्थात विषयावर समजावून सांगायचे आहे। ज्ञान धनाचे दान करण्यासाठी उत्साहित राहायचे आहे। आजचे वरदान आहे, सत्यतेच्या महानतेद्वारे नेहमी आनंदाच्या झोपायामध्ये झोके घेणारे अधिकारी स्वरूप भव। स्पष्टीकरण आहे, सत्यतेच्या अधिकारी स्वरूप मुलांचे गायन आहे, सच तो बिठोनच। सत्याची नाव लेल परंतु बुडू शकणार नाही। तुम्हाला देखील कोणी कितीही हलचल मध्ये आणण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्ही सत्यतेच्या महानतेद्वारे आणखीन जास्तच आनंदाच्या झोपायामध्ये झोके घेत रहा। ते तुम्हाला हलचल मध्ये आणत नाही, परंतु झोपायाला हलवत आहे। हे हलचल मध्ये आणणे नाही, परंतु झोके देणे आहे। त्यामुळे तुम्ही त्यांना धन्यवाद द्या की तुम्ही झोके द्या आणि आम्ही बाबा सोबत झोके घेणार। स्लोगन आहे, सर्व शक्तींचा प्रकाश नेहमी सोबत असेल तर माया जवळ येऊ शकणार नाही। ओम शांती।